A few moments later. सुप्रभात गाईज, आपण आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे गाईज. मम्मीने शो पाण्यास सांगितले. मम्मी झाडझूड करत आहे, मनातल्या मनात हसत आहे गाईज. आता आपण जाऊया आता किराणाच दुकानात शो आणायला. 1 मिनिट मी सँडल घालून घेतो गाईज, मग आपण निघूया. उन्हाचं जावं लागतंय गाईज, उन्हाचं जावं लागतंय. आता काय करा काय समजून राहिलं. तर आपण निघलेलो आहे. आता तुम्हाला खालचा बॅकग्राऊंड पण दाखवतो आहे मी. खालून काय काय आमच्या गल्लीमध्ये काय काय चाललेलं आहे सगळं दाखवतो. बघा घर कसं आहे ते पण सांगा. पुढे पोरं क्रिकेट खेळत आहे. पुढे लग्नाचं मांडवाचं मंडप आज काढणार आहे गाईज. 1 मिनिट पुढे एक मित्र दिसलेला आहे मला, तो त्याच्याकडं चाललेलो आहे मी आता. तो म्हणू राहिला चाल मी सोडतो. मी म्हणलं चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता आम्ही निघलेलो आहे, निघायच्या तयारीत आहोत. मी आत्ताच्या गाडीवर बसलेलो आहे गाईज, पण गाडी काही स्टार्ट होत नाही. मोहमे होतं काय काय माहीत आज. तो म्हणे 2 गेअर टाकून पाहतो, मग बघू आपण. तो 2 गेअर टाकत आहे आता, पण तरी पण गाडी काही स्टार्ट झालेली नाही. आता पैपीत जावं लागतं काय काय माहीत. 3रा गेअर टाकत आहे तो आता. हो नो, काय दिखू राहिलं, काय दिसलं काय माहिती. आता ये 3रा गेअर टाकल्यावर गाडी स्टार्ट झालेली आहे. आता आपण निघलेलो आहोत. आता जाऊया आपण किराणा दुकानात. मध्येच मित्रांनी धोका देऊन दिला. आता मला रोडावरच चालणं लागून राहिलं. गाडीवरून उतरून दिलं. मला वाटलं किराणाच्या दुकानाला लोक सोडेल. तो आधीच गरमीमुळे हालत खराब होऊ राहिली. चालू आधीच पाय दुखत आहे. त्याच्यामध्ये कधी शोप नाही नेली घरी तर मम्मी ओरडेल. बोलणे खायचे नाही आहे मला, म्हणून इतक्या उन्हात आलेलो आहे मी. तर आपण किराणाच्या दुकानात पोहोचलो आहे. त्या दादाला सांगितलं शोप द्यावं, ते देत आहे. तर मी किराणाच्या दुकानातून निघलेलो आहे आता घरी जायला. आता आपण घरी जाऊया. घरी गेल्यावर मम्मीला शोप देऊन पाहू तिचे एक्सप्रेशन कसे होते. चला घरी जाऊया आता. तर मी आता घरी आलेलो आहे गाईज. आता आपण घरात जाऊया. जेवण मला भूक लागली, जेवण करायचं आहे. तर गाईज आपल्या घरी आल्यावर मोय झालं गाईज. मम्मीने अजून एक काम सांगितलं गाईज, चक्कीत जाऊन दळून आणायला सांगितलं पापडाचं दळण. तर आपल्याला आता चक्कीत जावं लागणार आहे डबल उन्हात पै. मम्मी आता भांडे धुत आहे मध्ये. मम्मी काय नाही, आता उन्हात जावं लागणार आहे आपल्याला. मी आता आपण चक्कीत जाऊया आमची. तर तुम्हाला चक्की पण दाखवतो मी. आता मी चक्कीत निघलेलो आहे आता जायला. तर गाईज आपण निघलेलो आहे, घराच्या बाहेर आलेलो आहे, उन्हामध्ये चाललेलो आहे चक्कीमध्ये. आमची तलची तुम्हाला चक्की पण दाखवत आहे मी. आता काही सुचत नाही आहे गाईज. आज फार बोर होत आहे. तरी आपण आज चक्कीत जाऊया. पाय पण दुखत आहे, तरी मम्मीने घरी आल्या काम सांगितलेले चक्कीत जाऊन पापडाचं दळण दळून आणा. आज आमची इथं पापड बनणार आहे. तरी चक्की पण दाखवतो मी तुम्हाला आमची तलची कशी आहे. आमच्या कॉलनीचं नाव तुम्हाला नसेल माहीत तर जाणून घ्या. छत्रपती शिवाजीनगर जाफराबाद रोडवर आहे. तरी इथं आम्ही कालच साफसफाई केलेली होती, पण डबल किती घाण झालेली आहे. तरी लोक घाण करत आहे. आम्ही ते बोर्ड पण लावले होते, ते बोर्ड फाडून फेकले वाटतं. गाईज आपलं पोपट झालेलं आहे. चक्की पण दिसत आहे गाईज. आपण तिथं जवळ जाऊन पाहूया चक्की चालू आहे का नाही. मोय झालेलं आहे गाईज. आपलं चक्की बंद आहे. मोय काय करा काही समजून राहिलं गाईज. तिथं जाऊन बसून पाहूया आपण, थोडा वेळ वेट करूया. तरी मी इथं बसून त्या चक्कीवाल्या बाईचा इंतजार करत आहे. फार बोर होत आहे, पण तरी बसलेलो आहे. पण घरी गेल्यावर मम्मीचे बोलणे मला ऐकायचे नाही आहे. पापडचं दळण आज दळून भेटते का नाही काय माहीत. इथं बसून वेट करत आहे मी. मला फार हसू येत आहे. काय करा हसा पुरतं. इथं कोणीच नाही. माझ्या मित्राची इथे गेलो तो दळायला, पण तो त्याच्या इथं गव्हाच्या आहे दळून बसेल तो, म्हणून दळता नाही उराय. तर गाईज मी घरी आलेलो आहे. तर आता मी जेवायला बसलेलो आहे. तिथं माझी छोटी बहीण टी व्ही पाहत आहे. मावशीची मुलगी टी व्ही पाहत आहे. नाही माझी ती दुसरी छोटी बहीण मावशीची मुलगी ती
सोफ्यावर बसलेली आहे. तर मी जेवायला मम्मीनं चांगली शेवभाजी पोळी ते घेतलेलं आहे. मी जेवायला मम्मीने घरी हे बनवले होते, माझ्या आवडीची भाजीच बनवली होती. ती सोफ्यावर माझी छोटी बहीण बसलेली आहे, तिकडेच येत आहे आता. 1 hour later. तर गाईज माझ्या मावशींच्या मुलींनी मला रूममध्ये कोंडून घेतलेलं आहे गाईज. आता काय करा काही सुचत नाही आहे गाईज, कसं बाहेर काही सुचत नाही आहे. तुम्ही सांगा मला कसं मी बाहेर पडू इथून. मी मम्मीला पण आवाज दिला, कोणीच काही रिप्लाय नाही देत. A few moments later. तरी गाईज मी आता रूमच्या बाहेर आलेलो आहे. फार कडी वाजवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकतात. आता मी बेडरूमकडे चाललेलो आहे. माझा झोपा वाटत आहे पण झोप काही येत नाही. पलड्या काही झोप येत नाही आहे. माझ्या दोन्ही बहिणी माग मज्जा करत आहे. मला कोंडून ठेवलं 2 घंटे, तरी काय करा काही समजत नाही. तुम्हाला त्यांच्यासोबत पण भेट घालतो मी. ते बघा छोटी आता इकडे पळत येत आहे आणि मोठी ती बेसिंगमध्ये हात धुत आहे. तरी तिनं माझ्या अंगावर पाणी फेकले. आता ती मागून मला लोटत आहे. 2 hours later. तर चक्की चालू आहे का नाही ते बघण्यासाठी मी बाहेर आलेलो होतो, पण माझाच मोयमोय झाला. चक्की काही चालू नाही अजून पण. A few moments later. तर मी आता घरी आलेलो आहे. तर वरती चाललेलो आहे मी पायऱ्यांहून वरून. तर वरती गेल्यावर पण तुम्हाला सगळं दाखवतो मी. आता वाजले होते 3 वाजलेले होते. आता काय मी किती वाजले असेल, मी तेव्हा घराच्या बाहेर गेलो तर 3 वाजलेले होते. तर मित्रांनो मी आत्ता गच्चीवर आलेलो होतो, पण गच्चीवर पण फार ऊन आहे. तरी मी तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवेल. आता थांबा थोडा वेळ. तरी गच्चीवर पण काही करमत नाही आहे, खाली पण काही करमत नाही आहे. उन्हाळ्याच्या दिवसात फार गरमी होते. तर मी तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो आमच्या इथलचा. तर 1 मिनिट, हा बघा आजूबाजूचा व्ह्यू. I think we all thought that we did the right thing, but it didn't. A few moments later. तर मित्रांनो आता रात्रीचे 7 वाजलेले आहेत. तरी तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. बाय.